राज्यातील 6 जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागाकडून रेड अलर्ट. मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा. तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला 30 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून माहिती. नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन. मुंबईसह उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस. विजांच्या कडकडाटासह बरसला पाऊस. दिवसभर मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा. वसई, विरार आणि परिसराला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलं. वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. शहरातील सखल भागात साचलं पाणी. मीरा भाईंदर आणि परिसरात सुद्धा रात्रभर मुसळधार पाऊस. संततधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता. नांदेडच्या आसना नदीला पूर आल्यानं हायटेक सिटीत पाणी शिरलं. हायटेक सिटीतून 25 नागरिकांना अग्निशमन दलाकडून रेस्क्यू. महापालिकेकडून मदत आणि बचाव कार्य सुरू. जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं. पाटणदेवी परिसरातील डोंगरी नदीच्या उगमस्थानावर मुसळधार पाऊस. डोंगरी नदीला महापूर. शहरातील अनेक सखल भागांमध्ये शिरलं पुराचं पाणी. मुसळधार पावसामुळे जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला झोडपलं. हजरत पीर दर्गा परिसर पूर्ण पाण्याखाली. अग्निशमन दलाच्या गाडीचे सायरन वाजवून लोकांना सतर्क करण्याचा प्रयत्न. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागल्यानं नगर पाथर्डी मार्गावरील वाहतूक बंद. रस्ता पाण्याखाली गेल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा. तर अहिल्यानगरात ढगफुटी सदृश पावसानं दाणादाण. राहता शहरातील व्यापाऱ्यांच्या गाळ्यामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान. दुकानांमध्ये शिरलेलं पाणी बाहेर काढण्याचं काम प्रशासनाकडून सुरू. अहिल्यानगरमध्ये खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यानं एकाच वेळी 5 गाड्यांचा अपघात. अपघातात सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र वाहनांचं नुकसान. मुसळधार पावसामुळे नगर मनमाड महामार्ग जलमय. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील शेवाळा गावात कयाधू नदीचं पाणी शिरलं. नदीचं पाणी घरांमध्ये शिरल्यानं 10 ते 15 ग्रामस्थांचं स्थलांतर. तहसीलदारांची माहिती. ड्रोनच्या सहाय्यानं टिपली पुराची दृश्य. हिंगोली जिल्ह्यात पुरामुळे उद्योजकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. कॉटन जिनिंग फॅक्टरीत कयाधू नदीच्या पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान. धाराशिवच्या भूम तालुक्यातील पांढरेवाडीत मांजरा नदीचं पाणी शिरलं. गावातील नागरिकांचं स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाची तयारी. घरात पाणी शिरल्यानं अनेकांचं प्रचंड नुकसान. तर भूमच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा गावाला पुराच्या पाण्याचा वेढा. एका व्यक्तीसह जनावरांचा रेस्क्यू. बोटीच्या सहाय्यानं पुरात अडकलेल्यांना बाहेर काढलं.